श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, उद्या अधिक महिन्याची पौर्णिमा आहे, त्यामुळे अधिक महिन्याच्या पौर्णिमेला करण्याच्या काही सेवा आहेत ज्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत। ज्या आपल्या मित्रमैत्रिणींना, ज्या आपल्या सेवेकरी भाऊ बहिणींना या सेवा करायच्या असतील त्यांनी आवर्जून कराव्या। तर तसं बघायला गेलं तर पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण ही सेवा करतो, आवर्जून करतो। दर महिन्याला केलेली खूप चांगलं असतं। आणि त्यानंतर हा पूर्णपणे अधिक महिना म्हणजे तो विष्णूजींना समर्पित असल्याने आपण महिनाभरामध्ये पौर्णिमेचं जे सत्यनारायण आहे त्यापैकी पौर्णिमेचं सत्यनारायण कधीही करू शकतो। तर तसंच जर का आपल्यापैकी ज्यांना उद्या करायचं असेल त्या उद्या पण करू शकता। पण या व्यतिरिक्त आणखीन एक सेवा आहे जी आपण उद्याच्या पौर्णिमेला करू शकतो, आणि ती म्हणजे विशेष सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचं दुर्गा सप्तशती पाठ। आता तो म्हणजे का, कारण की दुर्गा सप्तशती पाठ हा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो। कारण की अधिक महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपण विष्णूजींची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवीचं सुद्धा मानपान करायचा असतो। तर पूर्ण जो महिना असतो त्यात तर आपण करतोच, विष्णूजींची सेवा करतच आहोत आणि महिना संपेपर्यंत आपल्याला करायचीच आहे। परंतु उद्याची जी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीचा सुद्धा मानपान करायचा आहे। आणि ज्यांना वर्षभरात वेळ नाही मिळाला ते भाऊ बहीण आपले कुलदेवीची सेवा उद्या करू शकता। तर कुलदेवीच्या सेवेमध्ये आपण काय काय करू शकतो? कुलदेवीच्या सेवेमध्ये आपण जो आपला ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती त्याचं पठण करू शकतो, म्हणजे त्याचा पाठ करू शकतो। या व्यतिरिक्त आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो। या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला सवासणी जेवू घालायचे असतील तर ते आवर्जून सवासणी जेवू घालू शकता। त्यानंतर कुंकुमार्चन करू शकतो। आपल्याकडे आपल्या देवीचं टाक फोटो जे असेल आपल्या कुलदेवीचा त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन करू शकतो। पुन्हा आणखी जर का आपल्या देवीच्या मूळ स्थानावरती जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं असेल, ओटी भरायची असेल तर ते सुद्धा उद्या आपण करू शकतो। अतिशय सुंदर असा हा उद्याचा दिवस आहे कुलदेवीच्या सेवेसाठी। तर मित्रांनो, ज्यांना कोणाला आपल्या कुलदेवीच्या सेवा वर्षभरात करायला नाही जमल्या ते उद्या या सेवा पूर्ण करू शकता। आणि हो, जर का तुम्हाला आपण उद्याचा अतिशय स्पेशल दिवस असल्यामुळे जर आपला शक्य असेल तर आपण दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ, कुंकुमार्चन आणि एक सवाशीण आपण जेवू घालू शकतो। आणि ज्यांना देवीची ओटी भरायची असेल ते देवीची ओटीसुद्धा भरू शकतात। तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओत इतकंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो।